नमस्कार शेतकरी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत फक्त 100 कावेरी कोंबड्या पाळून म्हणजे गावरान कावेरी कोंबड्या पाळून महिन्याला आपण 15,000 रुपये उत्पन्न कसे मिळवू शकतो। 15,000 रुपये म्हणजे या ठिकाणी निव्वळ नफा 15,000 रुपये आपण कशा प्रकारे मिळवू शकतो। काय होतं मित्रांनो की आपण जर कामाला जात असेल किंवा आपण मजुरी करत असेल किंवा इतर गोष्टीतून आपण जो इन्कम कमवत असेल, जर आपण साधारणतः बघायला गेलं तर आपण शेतामध्ये जेव्हा मोलाने जातो त्यावेळेस आमच्याकडे जो रोज चालू आहे तो आहे 200-300 रुपयाच्या आसपास चालू आहे। जर तुम्ही महिनाभर कष्ट केलेत किंवा मोलाने गेलात तर तुम्हाला सरासरी 6 किंवा 10,000 रुपयाच्या आसपास तुम्हाला उत्पन्न किंवा पगार भेटेल। त्यामध्येही तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उन्हामध्ये वाऱ्यामध्ये काम करावं लागेल, बरोबर, मेहनत करावी लागेल आणि त्यानंतरही तुम्हाला 6 किंवा 10,000 रुपयाच्या आसपास या ठिकाणी उत्पन्न भेटेल। त्यातही तुम्हाला या ठिकाणी रोज किंवा रेग्युलर काम भेटेलच असं नाही, सीझननुसार काम असू शकतं, बरोबर। पण या ठिकाणी तुम्हाला फक्त 100 कावेरी कोंबड्या पाळून महिन्याला 15,000 रुपये निव्वळ नफा कसा भेटू शकतो। आता त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला सकाळी एखादा तास आणि संध्याकाळी एखादा तास यांच्याकडे फक्त लक्ष द्यायचं आहे। काय अवजड जड काम नसतं, तुम्हालाही माहीत असेल। या ठिकाणी फक्त सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास असं 2 टाईम यांच्याकडे तुम्हाला फक्त लक्ष द्यायचं आहे। बाकी त्यांचं ते सगळं नियोजन होऊन जातं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 15,000 रुपये भेटणार आहे। आता उरलेल्या वेळात तुम्ही तुमची शेती करू शकता किंवा तुम्ही काही तुमचा व्यवसाय असेल, कामाला जात असाल तर तेही करू शकता। आणि खूप महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या मातीत राहून, तुमच्या घरी राहून, तुमच्या कुटुंबासोबत राहून तुम्ही हा व्यवसाय करू शकता। असं आहे की बऱ्याचशा स्त्रिया म्हणजे महिला वर्ग आहे तर त्या देखील व्यवसाय किंवा इन्कम सोर्स या ठिकाणी शोधत आहे। तर या ज्या स्त्रिया असतील किंवा महिला असाल तर त्यांच्यासाठी किंवा एक लहान मुले असेल, स्टुडंट असतील किंवा मग म्हातारे माणसं असतील घरातले, तर हे कुणीही हा व्यवसाय करू शकतो। त्यामुळे ह्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ मी या ठिकाणी बनवला आहे। त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्हाला अर्ध्यातून सोडून जायचं असेल तर तुम्ही आत्ताच व्हिडिओ बंद केला तरी चालेल। जर तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की अर्धवट नॉलेज हे विषाप्रमाणे असतं, बरोबर। आणि त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा, कारण की आपण असेच शेतकरी संबंधी व्हिडिओ आणत असतो। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। तर बघा, या ठिकाणी आपल्याला 100 गावठी कोंबड्या पाळायच्या आहे आणि त्यांचं नियोजन कसं करायचं आहे, त्यांची लसीकरण असेल, त्याचप्रमाणे त्यांचा इतर खर्च असेल, तर त्याची मी सविस्तर तुम्हाला या ठिकाणी हिशोब करून माहिती सांगतो आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला 100% यशस्वी करायचं आहे तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला ट्रिक सांगतो आहे। त्यामुळे एक एक पॉईंट काळजीपूर्वक बघा। आता बघा, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, सुरुवात आहे आपल्याजवळ 100 कावेरी कोंबड्या पाळून महिन्याला 15,000 रुपये उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला कसं भेटेल। तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम 100 कावेरी कोंबड्या लागतील, म्हणजे चांगल्या सुदृढ आणि सोबतच या ठिकाणी अंड्यावरच्या कोंबड्या तुम्हाला लागेल, बरोबर। आता बघा, प्रति कोंबडी मी या ठिकाणी 300 रुपयाला पकडली। जर आपल्याजवळ 100 कोंबड्या घ्यायच्या असतील तर 300 गुणिले 100 केलं आपण तर सरासरी 30,000 रुपये या ठिकाणी कोंबड्यांचा खर्च येतो। आता बऱ्याच लोकांना या ठिकाणी टेन्शन आले असेल की इतका खर्च आम्ही कुठून करायचा, म्हणजे इतके पैसे आम्ही कुठून आणायचे किंवा मग इतका खर्च करावा लागेल का, खूपच जास्त खर्च आहे। तर बघा, आता जर आपण साधारणतः शेती करायची जरी आपल्याला ठरलं, त्या ठिकाणी बियाणे असेल, फवारणी असेल, नांगरणी असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असेल, पाईप असेल, मल्चिंग असेल, तर अशा सर्व जो खर्च येतो आपला या ठिकाणी 50,000, काहींचा 1,00,000 किंवा त्यापेक्षा जास्तही आपल्याला करावा लागतो। तेही प्रत्येक सीझनला करावा लागतो, बरोबर। त्यानंतर मेहनत करावी लागते, मग तरी देखील आपल्याला तो खर्च कमी वाटतो, बरोबर। आता बघा, आपले जे मुलं आहेत किंवा आपले भाऊबंधू आहेत किंवा आपण स्वतः आहोत, आपण शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करतो आणि त्यानंतरही या ठिकाणी जर आपण कामाला लागलात तर सुरुवातीला आपल्याला 10, 15, 20,000 रुपये पेमेंट भेटत असतो, बरोबर। पण ह्या ठिकाणी आपण कष्ट करायला किंवा धंदा करायला का घाबरतो? बघा,
जर आपला हा 30,000 रुपये खर्च करावा लागतो आहे तर हा वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे तुम्हाला आयुष्यात एकदाच खर्च करायचा आहे. जर तुम्हाला पुन्हा कोंबड्या वाढवायचा असेल, जर कोंबड्या वाढवल्या तर तुमचा धंदा तुमचं उत्पन्न पण वाढतंच, तर तेव्हाच तुम्हाला तो खर्च पुन्हा करावा लागतो. आता बघा आपल्या मुद्द्याकडे वळूया. 100 कावेरी कोंबड्या आपण जर 300 रुपये प्रति कोंबडीने घेतले तर 30,000 रुपये आपला कोंबड्यांचा खर्च येतो आहे, तेही फक्त एकदाच येतो आहे. बरोबर. जर तुमच्याकडं गुरांचा गोठा असेल किंवा तुमची जर एखादी रूम रिकामी असेल किंवा तुमच्या आजूबाजूला जर ऑलरेडी काही खुराडा असेल तर त्यामध्ये तुम्ही ह्या कोंबड्या आरामशीर पाळू शकता. पण ज्या लोकांकडं या ठिकाणी त्यांच्याकडं कोंबड्यांना ठेवायची जागा नाही आहे तर त्यांच्यासाठी काय नियोजन करावं. तर बघा आता शेडचा खर्च मी सरासरी 10,000 रुपये पकडला आहे. या ठिकाणी खूप कमी पण लागू शकतो, पण या ठिकाणी मी 10,000 पकडला आहे. तो कसा, तर 5 फूट जाळीचा, म्हणजे जी जाळी असती कंपाऊंडची जाड जाळी असती, तर ती 5 फूट उंची आणि 50 फूट लांबी जिची असते, तिचं सरासरी आपण बघितलं तर 3 ते 3,500 रुपयाच्या आसपास तिचा बंडल भेटतो. 50 फूट लांबी आणि 5 फूट उंचीचा. जर आपण तो एक बंडल आणला 3,000 रुपयाचा आणि त्याला जर आपण एक वेढा मारला, म्हणजे जर आपण बघायला गेलात तर या ठिकाणी बघा 15ची आपण लांबी ठेवली आणि 10ची आपण रुंदी ठेवली, म्हणजे 15, 15, 30 आणि हे 10, 10 असे करून 15 फुटाची जाळी त्याला पुरेशी आहे. बरोबर. त्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी जर 700 रुपयाचे 1.5 इंची 2 पाईप आणले तर या ठिकाणी येतील किती, 40 फूट पाईप येतील. बरोबर. तर या ठिकाणी 40 फूट पाईप आले तर तुम्हाला काय करायचं आहे, 40 फुटामध्ये या ठिकाणी 6-6 फुटाचे तुकडे करायचे किंवा 7-7 फुटाचे तुकडे करायचे आणि त्याच्या चारी बाजूला तुम्हाला लावून त्याला जाळी गुंडाळायची आहे. बरोबर. आता हा झाला आपला खर्च फक्त 4,500 रुपये. आता त्यामधून तुम्हाला काय करायचं आहे, सिमेंटच्या 2 गोण्या आणायच्या आहेत. बरोबर. आणि सिमेंटच्या 2 गोण्या आणून थोडीफार तुम्हाला वाळू तुमच्या जर चरामध्ये असेल किंवा तुमच्या आजूबाजूला असेल तर कोणाकडून घेऊन असे 1,000 रुपयाचा आपल्याला सिमेंट वाळूचा खर्च येईल. त्यामुळे तुम्हाला एक प्रॉपर कोबा करून घ्यायचा आहे. कोबा केल्यानंतर तुम्हाला जे वरती पत्रे लागणार आहेत त्या पत्र्यांचा पण तुम्हाला मी हिशोब देऊन टाकतो. जर 10 फुटाची रुंदी आहे, बरोबर, तर 10 फुटाच्या रुंदीवर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला आत्तापर्यंत 5,000 खर्च आला आहे. उरलेले 5,000मध्ये तुम्हाला कसं बसवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. त्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की वरती येळूचे किंवा बांबू टाकून त्यावरती आपण गुलतुरे असेल किंवा ऊसाचे तूस हे असतील, पानं असतील किंवा मग इतर प्रकारचं गबाळ असेल ते टाकून तुम्ही वरचं छत करू शकता. त्यावर तुम्ही कागद टाकू शकता, ताडपत्रे टाकू शकता किंवा मग या ठिकाणी 500-600 रुपयाला 10-12 फुटी किंवा 700 रुपयाला 12 फुटी पत्रा येतो. तसे तुम्ही या ठिकाणी किती, तर 3 ते 4 पत्रे जरी तुम्ही वरती टाकले म्हणजे तुमचा खर्च किती येतो आहे, 2500 रुपयापर्यंत तुमचं एकदम ओकेमध्ये पत्रा टिकील, तुमचा टाकून होईल, पक्क बांधकाम होईल. म्हणजे तरी देखील तुमच्याकडं 2,500 रुपये या ठिकाणी शिल्लक राहत आहे. तर 2,500मध्ये तुमचे बाकीचा खर्च आहे, ज्यामुळे तुम्हाला पाण्याचे खाद्याचे भांडे असेल, जर तुम्ही घरगुती सोय करत असाल तर तेही योग्य आहे. आणि जर नसेल तर तुम्ही पाण्याचे भांडे असेल, बल्ब, लाईटिंग असेल किंवा इतर गोष्टी तुम्ही त्यामध्ये ॲडजस्ट करू शकता. आता मी हा सरासरी 10,000 पकडला, कोंबड्यांचा 30,000 पकडला. असा करून आपण आयुष्यात लागणारा एकदाच खर्च, म्हणजे एका वेळेस करण्यासाठी एकदाच हा खर्च लागणार आहे, तो म्हणजे 40,000 रुपये. आणि हा जो 40,000 रुपये आहे, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, तुम्हाला लई वाटत असेल, पण जर तुम्ही बघायला गेलात तर तुमचा हा 3 ते 4 महिन्यामध्ये हा तुमचा खर्च वसूल होतो आहे. 3च महिन्यामध्ये वसूल होतो आहे. बरोबर का. फक्त 3 महिन्यात तुमचा हा खर्च वसूल होतो आहे. सोबतच तुमचं शेड असण्याने तुमच्या कोंबड्या या जर तुम्हाला भविष्यात विकायचं जरी ठरलं तरी हे तुमचं जे मटेरियल असेल किंवा कोंबड्या असेल हा तुमचा खेळता पैसा तुमच्याकडे असणार आहे. बरोबर. आता आपण बघूया याचं उत्पन्न. आता बघा याचा आधी आपण या ठिकाणी अंडी क्षमता बघूया. तर कावेरी कोंबड्यांची जी अंडी क्षमता आहे या ठिकाणी वर्षाकाठी 180-220च्या आसपास आहे. आणि जर बाजारभाव बघितला तर कावेरी कोंबडीचं अंडं जे आहे की गावठी कोंबडीच्या भावातच विकलं जातं. जसं की 10 रुपये प्रति अंड रुपयाने आमच्याकडे विकलं जातं आहे. जर बघायला गेलात तुम्ही त्या ठिकाणी बघा आता त्याला खाद्य किती लागणार आहे आपण ते या ठिकाणी बघूया. आता प्रति कोंबडी जी असते दिवसाला 80, 90, 100 किंवा 110-120 ग्रॅम प्रति कोंबडी दिवसाला खाद्य खात असते. जर आपण सरासरी 100 ग्रॅम खाद्य प्रति कोंबडीला पकडलं आणि आपल्याकडे आहे 100 कोंबड्या,
तर 100 गुणिले 100 ग्राम आपण जर या ठिकाणी केलं तर आपल्याला 10 किलो खाद्य दिवसाला या ठिकाणी लागणार आहे. आता बघा, बरेच लोक काय करतात की कोंबड्या सकाळ झाली की मोकळा सोडून देतात, रात्र झाली की कोंडून ठेवतात, कोणत्याही प्रकारचं खाद्य टाकत नाही, त्यांच्या कोंबड्या ह्या उकिड्यावर चरतात. पण आपल्याला तसं नाही करायचं आहे. आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्या अंड्यावरच्या कोंबड्या आहेत, तर त्यांना प्रोटीनयुक्त खाद्य देणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला किडे असेल, BSF किडे असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी भरपूर प्रकारचा चारा आहे, त्याचप्रमाणे झाडांचे पान आहेत, तर त्यांचं तुम्हाला नियोजन करायचं आहे. आता हे कोणते कोणते झाडं आहे किंवा कोणतं कोणतं चाऱ्याचं नियोजन, किड्यांचं नियोजन कसं करायचं, जर त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल त्या ठिकाणी मला कमेंट करा. जो पण प्रश्न असेल, ती जी पण शंका असेल ती कमेंट करत चला. मी त्यावर तुम्हाला येणाऱ्या काळात तसे पण व्हिडिओ बनवणार आहे, पण तुम्ही जर कमेंट केली तर तो व्हिडिओ मी या ठिकाणी आधी बनवेल. त्यानंतर तुम्हाला आजोला असेल, अशा सर्व प्रकारचं खाद्य नियोजन करायचं आहे, बरोबर. म्हणजे ते जे तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध होऊन जाणार. आणि मेन खाद्य जे आहे, जे विकतचं फॅक्टरीचं खाद्य, ते तुम्हाला 40% ठेवायचं आहे. आता 40% म्हणजे किती, तर बघा 10 किलोमधून 4 किलो म्हणजे 40%, आणि हे 4 किलो तुम्हाला विकत्रीचं खाद्य पाहिजे, आणि 60% असेल ते तुम्हाला तुमच्या घरगुती किडे असेल किंवा ॲझोला असेल, तसेच अनेक प्रकारचा उकिरडा असेल तुमच्याकडं, तर वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबडे किडे खात असतात, तर ते सर्व नियोजन तुम्हाला करायचं आहे. आणि हे तुम्हाला अर्धबंदिस्त करायचं आहे, म्हणजे रात्रीच्या कोंडायच्या आहेत आणि दिवसभर मोकळ्या सोडायच्या आहेत, बरोबर. आणि जर तुम्ही खर्च बघाल तर या ठिकाणी बघा, खाद्य जो खर्च असतो या ठिकाणी 30 रुपये प्रति किलोच्या आसपास तुम्हाला 1 किलो खाद्याचा दर भेटून जाईल. जर तुम्हाला 4 किलो खाद्य द्यायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी 120 रुपये प्रति दिवसाला विकत्रीचं खाद्य लागणार आहे, बरोबर. या ठिकाणी बघा 4 किलो गुणुले 30 रुपये प्रति किलो, असे 120 रुपये दिवसाला खाद्य खर्च येणार. त्यानंतर लसीकरण जे आहे, या ठिकाणी लसीकरण गरजेचं आहे. आता कोणत्या कोणत्या लसी करायच्या आहे, काय करायचं आहे, तर हे देखील तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर. लसीकरण मी या ठिकाणी पकडलं आहे 1000 रुपये प्रति महिना. कमी लागू शकतो, जास्त लागू शकतो, पण सरासरी 1000 रुपये महिना आपण पकडला आहे, ज्यामध्ये तुमची फवारणी असेल, डोसेस असतील किंवा लसीकरण असेल. आता लसीकरण करण्याचा हा मुद्दा आहे की तुमच्या आजूबाजूला असेल किंवा तुमच्या फार्मर कोणताही रोग आला तर या ठिकाणी त्यांच्यामध्ये जास्त मरतूक नाही झाली पाहिजे. आणि या ठिकाणी कोंबड्यांना पिसवा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रोग असेल, डोळा सुजणे असेल, कोरायजा असेल, किंवा अशा सगळ्या प्रकारच्या रोगांवरती तुमचं नियंत्रण राहावं, त्यासाठी आपण 1000 रुपये लसीकरण पकडलेलं आहे, बरोबर. त्यानंतर आपला जो खर्च खाद्याचा तो 120 रुपये खर्च. आता पुढच्या ह्याच्या फ्रेममध्ये आपण बघूया यांची अंडी उत्पादन क्षमता किती आहे. तर बघा, अंडी उत्पादन क्षमता जी आहे ती या ठिकाणी आहे 180 ते 220 अंडी प्रति वर्षाला एक कोंबडी अंडे उत्पादन देते. सॉरी, या ठिकाणी काय झालं आहे, वर्षाऐवजी महिना आला इथं, बरोबर. अंडी उत्पादन क्षमता जी आहे ती 180 ते 220 वर्षाला आहे प्रति कोंबडी अंडी उत्पादन क्षमता. तर या ठिकाणी आपण एक सरासरी अंदाजा काढला तर आपल्याकडे 100 कोंबड्या आहेत, त्यापैकी 60 ते 70 अंडी आपल्याला दिवसाला या ठिकाणी भेटत आहे, बरोबर. आपण 30 दिवसांचं उदाहरण पकडलं आहे, बरोबर. आणि 30च दिवसांचं आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं आहे, तर 70 अंडी दिवसाला जर आपण पकडलं तर सरासरी महिन्याला या ठिकाणी आपल्याला दिवसाला आपल्याला जर आपण बघायला गेलात तर एक अंडं 10 रुपयाला विकलं जातं, आणि 70 गुणिले 10 ते या ठिकाणी किती, तर 700 रुपये दिवसाला आपल्याला उत्पन्न भेटतं आहे. पण आता हे आपलं सर्व उत्पन्न आहे का, तर अजिबात नाही, कारण की यामध्ये आपला खर्च आहे, लसीकरणाचा खर्च आहे, तर तो पण आपल्याला या ठिकाणी पकडायचा आहे. आता बघा, 700 रुपये आपल्याला दिवसाला जर उत्पन्न भेटत असेल अंड्यांपासून, आणि जर आपण महिन्याचं उत्पन्न काढलं तर 700 गुणुले 30 आपण घेतलं तर 21,000 रुपये महिन्याला आपल्याला आपला उत्पन्न या ठिकाणी आपल्याला भेटतं आहे. आता यातून आपला खर्च वजा करूया, काय काय खर्च येतो आणि आपल्याला निव्वळ नफा किती उरतो आहे. तर आता बघा, या ठिकाणी खाद्य खर्च होता आपला 120 गुणिले 30 म्हणजे 3600 रुपये महिन्याला खाद्य खर्च आला, ज्यामध्ये आपण 40% विकत्रीचं खाद्य टाकलं आहे. जर तुम्ही संपूर्णपणे मुक्त संचार करत असाल, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही फक्त तुमचं उरलेलं घरातलं शेळपाका असेल किंवा तुमच्या उकिड्यावर अशा मोकळ्या कोंबड्या चरत असाल, तुम्ही 0% या ठिकाणी 0% खाद्य विकत आणत असाल, तर या ठिकाणी तुम्हाला 3600 हे देखील तुमचं एक्स्ट्राचं उत्पन्न आहे.
बरोबर. 3,600 रुपये तुमचं हे प्लस उत्पन्न राहील जर तुम्ही विकत्रीचं खाद्य वापरलं नाही तर. आता लसीकरण 1,000 रुपये पकडले. असे करून आपण या ठिकाणी काय केलं, 3,600 अधिक 1,000 4,600 रुपये आपण शिल्लक उत्पन्न रकमेतून वजा केले. तर आपल्याकडे या ठिकाणी शिल्लक उरली आहे 16,400 रुपये. आपल्याकडे काय तर या ठिकाणी निव्वळ नफा उरला आहे. तरी देखील आपण काय करणार आहे की जो अचानक आलेला खर्च आहे, ज्यामध्ये आपलं या ठिकाणी जर आपल्या शेडमधला बल्ब उडाला, तसं तर बरेच लोक बल्ब लावणार नाही रात्रीच्या वेळेस, पण या ठिकाणी लावणं एक चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये जर आपला बल्ब उडाला किंवा मग तुम्हाला जर कोंबड्या अंडी विकण्यासाठी जर 50 रुपयाचं दिवसाला पेट्रोल लागतं आहे गाडीमध्ये, किंवा तुम्ही जर 4-5 दिवसातून एकदा जरी तुम्ही अंडे विकायला गेलात, या ठिकाणी तुम्हाला विकत्रीचा पेट्रोलचा खर्च कमी येईल. पण तरी देखील या ठिकाणी आपण 1,400 रुपये एक्स्ट्रा अतिरिक्त खर्च पकडला. आणि सोबतच जर महिना 31 दिवसांचा असेल, ऐकून घ्या, जर महिना 31 दिवसांचा असेल तर तुम्हाला 31व्या दिवशी जे अंडी उत्पादन निघणार आहे तर तो देखील तुमचा एक्स्ट्राचा इन्कम असणार आहे. सोबतच ह्यापासून तुम्हाला जे खत निर्माण होईल, म्हणजे तुम्हाला जे खत भेटेल ते तुम्हाला शेतीसाठी देखील उपयुक्त ठरणार आहे. बरोबर. आता बघा, आपण 1,400 रुपये अतिरिक्त पकडला, तर असा 1,400 रुपये जर आपण वजा केला तर सरासरी 15,000 रुपये आपल्याला निव्वळ नफा या ठिकाणी भेटणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पण त्या अगोदर पुन्हा विनंती करतो आहे मी तुम्हाला की आपण असेच शेतीसंबंधी असेल, कुक्कुटपालन, गोटपालन किंवा पशुपालन, अशा सर्व संबंधी येणाऱ्या काळात आपण खूप महत्त्वाचे आयडिया, बिझनेस आयडिया असेल, त्याचप्रमाणे नियोजन असेल, शेड माहिती असेल, संपूर्ण तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर ऑलवर सिलेक्ट करा. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि खूप मेहनत लागली व्हिडिओ बनवायला, त्या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात या ठिकाणी मला कमेंट करून नक्की सांगा. काही डाऊट असेल, काही शंका असेल, प्रश्न असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये तुम्ही विचारा. आणि सोबतच बघा, या ठिकाणी कावेरी कोंबड्या पाळून आपण 15,000 रुपये कसे कमवायचे हे आजच्या व्हिडिओत आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि येणाऱ्या काळातही तुम्हाला कोणत्याही कोंबडीच्या जातीबद्दल माहिती पाहिजे तर ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.